नमस्कार. महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुनीता आंधळे आणि त्यांचे पती असलेले अभिमन्यू आंधळे या दोघांचा जामीन झालेला आहे. आता उर्वरित लोकांचा जामीन फेटाळला असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. सुनीता आंधळेंचा जामीन झालेला आहे. आता या प्रकरणातून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत का? त्यांचा जामीन झाला म्हणजे ते निर्दोष आहेत आणि या सगळ्या गोष्टी चर्चेला जाऊ लागलेल्या आहे. सोशल मीडियावर सुनीता आंधळे यांच्या समर्थकांनी पोस्ट सोडायला सुरुवात केल्या. सत्यमेव जयते, सत्याचा विजय आहे किंवा मग सत्य परेशान हो सकता है पर पराजित नाही, असे सगळे स्टेटमेंट दिले जाऊ लागले आहेत. काही बोटावरती मोजलेल्या लोकांकडून सुनीता आंधळे स्वतः स्टेटस ठेवायला लागलेले आहेत. संस्थेतल्या मुलींनी आमचा सत्कार केलेला आहे. एकच फोटो 4-4 वेळेस ठेवून आम्हाला सन्मान केलेला आहे, आमचा सत्कार केला, असं त्या सांगतात. खरं तर ज्यावेळी गुन्हा दाखल झाला, या प्रकरणाची सगळी पुष्टी झाली, प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि वारकरी संप्रदायामध्ये खळबळ उडाली. त्यावेळेला मात्र सुनीता आंधळे यांनी 2-3 पानाचं स्टेटमेंट बाहेर काढलं. सोशल मीडियावर त्या आपल्या हस्तांतरांच्या माध्यमातून व्हायरल केलं आणि त्यातून त्यांनी सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये मला फसवलं जात आहे, वारकरी संप्रदाय माझी बदनामी केली जात आहे, माझ्या संस्थेची बदनामी केली जाते, भगवान बाबांची बदनामी केली जाते. या प्रकरणामध्ये भगवान बाबा मला आणू नये असं त्यांनी जाहीर आव्हान केलं होतं. काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर झाल्यानंतर मी स्वतः होऊन वारकरी संप्रदायासोबत समाजासोबत येईल आणि सत्य सगळ्या गोष्टी सांगेल असं त्यांनी सांगितलं होतं. याचबरोबर सदरील आरोपी असलेल्या या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत, तो आरोपी असलेला माणूस हा माझा कोणीही नाही, माझा त्यांचा नातेवाईक नाही. तो आंधळे नावाचा असला किंवा मग आमच्या दोघांच्या आंधळे नाव आहे असं जरी असलं तरी माझं त्यांचं काही संबंध नाही, असं त्या स्टेटमेंटमधून त्यांनी सांगितलं होतं. आणि लवकरच येऊन मी समाजासमोर आपली बाजू मांडेल, मी का आहे हे सांगेन, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र काल जामीन झालेला आहे, कालचा दिवस गेला, आजचाही दिवस गेलेला आहे. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस माहिती घेऊन सुनीता आंधळे माध्यमासमोर आलेल्या नाही आहेत, पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे आणि समाजातील आणि वारकरी संप्रदायातील लोकांना अजिबात काहीही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावरचे जे काही आरोप आहेत ते सध्या तरी स्पष्ट आहेत आणि त्याच प्रकरण सगळं घडलं आहे. हे सगळं निश्चित आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, त्याचं कारण वेगळं आहे. वेगळे म्हणण्यापेक्षा यांच्या संस्थेपेक्षा वेगळं नाही आहे. संस्थेमध्ये नेमकं काय घडलं, काय झालं, संस्था कशी चालते, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण. या संस्थेमध्ये अशाच गोष्टी सगळ्या चालत होत्या का? सुनीता आंधळे यांची वागणूक कशी आहे, त्यांचे आत्ताचे असलेले पती हे अभिमन्यू आंधळे आणि त्यांचा कसा विवाह झालेला आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या जरी खाजगीतल्या असल्या तरी वारकरी संप्रदायामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ही पदवी लावल्यानंतर काही त्यांना बंधन लागतात असं मला वाटतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये फार जुने ज्येष्ठ लोक आहेत जे माझ्या संपर्कात आहेत. ते मला नेहमी फोन करून विचारतात, त्यांची माहिती देत आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला करतायत, त्यांच्या मार्गदर्शन मला नेहमी लाभलेलं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी नसतात असं ते मला नेहमी सांगतात. मात्र हे कुठल्या प्रकारचे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, यांना वेगळी पदवी किंवा मग ही राष्ट्रीय पदवी नेमकी कुणी दिली, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तो सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता आंधळेंना विचारला जाऊ लागलेला आहे. मात्र त्यांची उत्तरं येत नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहेतच. याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर सुनीता आंधळे यांचा पती असलेला जो काही अभिमन्यू आंधळे आहे, हे बहीण भावाच्या नात्यामध्ये होते. तो तिला ताई ताई म्हणायचा, तिची वेणी घालून देऊन असे किंवा काही असेल, म्हणजे काही खाजगीतली कामं करून देणं असेल, या सगळ्या गोष्टी हा अभिमन्यू आंधळे त्या ठिकाणी करायचा. तो त्या ठिकाणी गायनाच्या कुठल्या तरी कामाला त्यांच्याकडे होता आणि बहीण भावाचं नातं होतं. या सगळ्या गोष्टी असताना तो सुनीता आंधळे यांचा पती कसा झाला, या प्रश्नाची उत्तरं सुनीता आंधळेंनी समाजाला देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तर देणं गरजेचं असताना मात्र दुसरीकडे स्टेटस लावायचं, आम्ही चुकलेलो नाही आहेत, आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, आम्ही पुरून उरणार आहोत, समोरचे लोक कोण आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. नंदा थोरात यांना कोणी पुढे केलं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू. कधी सांगणार आहे? तुम्ही वाघ आहेत का? तुमच्या अंगावर कुठे कुठे पट्टे आहेत हे आम्हाला जरा सांगा थोडंसं, की आम्हाला कळेल तुम्ही वाघ खरंच आहात. कारण वाघाच्या अंगावर पट्टे असतात आणि पट्टे असलेले वाघ असतात. खरं तर कुत्र्यांच्या अंगावर सुद्धा पट्टे असतात, मात्र पट्टे असावे लागतात. तुमच्या अंगावर नेमकं कुठे कुठे
कसले पट्टे आहेत हे आम्हाला जरा सांगा, म्हणजे तुम्ही वाघ आहात हे आम्हाला कळेल, किंवा मग वारकरी संप्रदायाला आणि जगाला कळेल की तुम्ही वाघ आहात, असो तुम्ही वाघ असो, असा आता समाजातून प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र तुम्ही ज्या गोष्टीवर बांधील आहात त्या बांधील गोष्टी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कराल अशी अपेक्षा आहे. कारण तुम्ही स्वतः सांगितलं होतं की बाहेर येऊन आम्ही सगळ्या गोष्टी सत्यपणे सांगू. सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा समाजातील आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या मुलींना तुमच्या विश्वासावर त्यांनी ठेवलं त्या पालकांना तरी सांगा की तुमचं नेमकं काय चाललंय. काही पालकांनी मला फोन केले आणि ते विचारायला लागले की खरं काय घडलेलं आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप करायचे असतील तर ते सोपं नसतं, त्याच्यासाठी पुरावे लागतात. पुराव्याशिवाय कोणीही काही बोलू शकत नाही. मग मी वाघ असो का या सगळ्या गोष्टी आहेत. पत्रकार असला म्हणजे कोणाला शितोडे उडवायचा काही अधिकार मला नाही आहे. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आहेत. भविष्यामध्ये काय याचे परिणाम होणार आहेत या सगळ्या गोष्टींची जाणीव करूनच मी बातम्या करत असतो. हे मला नेहमी कळलेलं असतं आणि मी आता या ठिकाणी जाहीर तुम्हाला सांगतोय या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. बाबतीमध्ये घडले म्हणून आम्ही पुढे आलेलो आहो. आम्ही हे उकरून काढलेलं नाही आहे. काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून तिथे आम्हाला बोलावं लागतं. आणि आता सुनीता आंधळे, त्यांचा पती असलेला अभिमन्यू आंधळे, या सगळ्या गोष्टी, हे प्रकरण आमच्या काही बांधाला बांध नाही आहेत. त्यांनी आमचं काही बिघडवलं नाही आहेत, आमचं काही नुकसान केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या पाठी लागलोय असं अजिबात नाही आहेत. तर मित्रांनो, सविस्तर प्रकरण बघता याबद्दलचं आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.